नमस्कार मंडळी. कथा वाचनाच्या या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. आज आपण यशवंत गोपाळ जोशी यांच्या अनामिका या कथासंग्रहातील कथा ऐकणार आहोत. खूप छान कथा आहेत, नक्की ऐका. चला तर मग सुरुवात करूया. दिनू, कुठं बाहेर निघालास वाटतं? थोड्या वेळाने बाहेर गेलास तर नाही का चालणार? मालतीबाई दिनेशला प्रेमळ शब्दात विचारत होत्या. माई, मी कधीही आणि कुठेही जायला निघालो की तुम्ही मला का अडवता? दिनेशने फणकार्यात विचारले होते. अजून तू माझ्याशी अहोजाहोच्या भाषेत का बोलतोस? मला आई म्हणायला एवढे आढेवेढे का घेतोस बाबा? मालतीबाईंनी आपल्या मनातील सुप्त इच्छा व्यक्त केली. आई म्हणायला तुम्ही मला काही जन्म दिलेला नाही, तेव्हा अशी भलतीच आशा तुम्ही माझ्याकडून कशी काय बाळगता? दिनेशने रागात विचारले होते. जन्मदात्री आई नसले म्हणून काय झालं? सख्ख्या आईच्या मायेनेच नाही का मी तुझं आजपर्यंत करत आले? मालतीबाईंनी रडवेल्या सुरात आपले उत्तर दिले होते. तुमच्या दृष्टीनं तुम्ही माझं मायेनं करीत असाल, पण त्या मायेच्या पोटी तुमचा दडलेला स्वार्थ जोपर्यंत मी विसरू शकत नाही, तोपर्यंत तुम्ही माझ्याकडून भलतीच अपेक्षा करू नये हे बरं. दिनेशने निक्षून सांगितले. बरं बाबा, खुंटलं माझं बोलणं. मला बापडीला जे वाटलं ते सहजगत्या मी बोलून गेले. माझी तुझ्यावर सत्ताही नाही आणि सक्ती पण नाही. मगाशी तू बोललास ते अगदी खरं आहे. आपलं काही रक्ताचं नातं नाही. विसरून जा तो विषय. बरं, पण थोडा वेळ थांबतोस ना? मालतीबाई पदराने आसवे टिपीत विचारित होत्या. तसंच काही महत्त्वाचं कारण असेल तर थांबेन मी, पण थांबण्याचा हेतू कळू दे मला आधी. दिनेशने उभ्या उभ्या व उंबरठ्या बाहेरूनच खुलासा विचारला होता. अरे, महत्त्वाचं काम असल्याशिवाय का कोणी थांबायला सांगेल? आणि काय काम आहे ते ऐकायला घरात ये पाहू आधी. मालतीबाई जरा गुस्स्यात बोलल्या होत्या. हा घ्या, आलो घरात. झालं तुमचं समाधान? सांगा आता थांबण्याचे कारण, आणि तेही अगदी लवकर. दिनेशने तावातावाने आत येऊन विचारले. दिनू, तुझे नाना त्यांच्या भुसकुटे नावाच्या मित्राला बोलवायला गेले आहेत. भुसकुटे काकांना लग्नाच्या बऱ्याच मुलींची माहिती आहे. तेव्हा प्रथम तुला नजरेखालून घालण्याची व तुझ्या आवडीनिवडी ऐकण्याची त्यांची इच्छा आहे, म्हणून म्हणत होते की थांब थोडा वेळ. मालतीबाईंनी त्याला थांबवण्याचा हेतू विशद केला. माई, खरं म्हणजे मला इतक्यात हे दास्यत्व पत्करायची इच्छा नाही. लग्नाचं लोढणं वर्षभर तरी गळ्यात नसावं असं माझं स्पष्ट मत आहे. दिनेशने आपले विचार स्पष्टपणे मांडले. दिनेश, अरे आपल्याला काय कमी आहे म्हणून वर्षभर थांबायचे? तुझे हे विचार काही कळत नाहीत बाई मला. मालतीबाईंनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. वर्षभर थांबण्यामागे माझ्या काही योजना आहेत, पण त्या मी आत्ताच आपल्यापाशी उघड करू इच्छित नाही. त्या योजनांबद्दल माझ्या मित्राकडे विचार विनिमय करण्यासाठी मी निघालो आहे. त्याच्याबरोबर धंद्याच्या योजनेची चर्चाही करायची आहे मला. तेव्हा माझे मत आधी आजमावल्याविना माझ्या लग्नाचा विचार करण्याची घाई करू नका. दिनेशने इशारा दिला होता. खरं म्हणजे तू लग्नाला होकार दिला असतास तर काही बिघडलं नसतं. अरे, होकार दिला म्हणजे काही लगेच लग्न जमतच असं नाही. लग्न हा एक योगायोग आहे. योग आल्याविना थोडंच होणार आहे तुझं लग्न. बघ, अजून फेरविचार कर. मालतीबाईंनी पोक्त सल्ला दिला. माई, मी आधी जे सांगितलं त्यात बदल करावासा वाटत नाही. बरं, निघू आता मी. एवढे बोलून दिनेश जिन्याच्या पायऱ्या उतरू लागला. मालतीबाई त्याच्या पाठीमागून जात म्हणाल्या. दिनेश, आज ती फटफटी नेऊ नकोस बाबा. बसने किंवा टॅक्सी करून जा. मालतीबाई शक्य तेवढ्या मोठ्या आवाजात सांगत होत्या. काय हा तुमचा वेडगळपणा? तुम्ही आधीच मला उशीर केलात आणि आता म्हणे बसने जा किंवा टॅक्सी कर. कमाल आहे तुमच्या एक एक वागण्याची. फटफटी सुरू करीत त्यानं खालूनच उलटा जबाब दिला. अरे आज मालतीबाईंचे पुढले शब्द फटफटीच्या आवाजाने हवेत विरून गेले आणि त्या मंद पावले टाकीत घरात परतल्या.
माधवरावांबरोबर येणाऱ्या पाहुण्यांसाठी त्या बटाटे पोहे करण्याचा बेत आखतात. पोहे सुपात घेऊन त्या निवडू लागतात. पोहे निवडीत असताना आश्रमातील अनेक मुलांमधून दिनेशची आपण कशी निवड केली याचा आलेख त्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो. माधवरावांशी त्यांचा शरीर संबंध जुळून आल्याला आता 25 वर्ष झाली होती. संयमी, शांत आणि सुविचारी जोडीदार मिळाल्यामुळे मालतीबाई संसारात छान रमल्या होत्या. अपत्याचे सुख सोडता त्यांच्या सुखात काहीच न्यूनता नव्हती. पतिराजांचे कामावर जाणे झाले की मालतीबाईंना घर कसे अगदी खायला उठे. त्यांनी माता होण्यासाठी अनेक उपाय करून पाहिले होते, पण फायदा म्हणून काही झाला नाही. त्यामुळे विषण्णता व खिन्नता मात्र दिवसेंदिवस वाढू लागली होती. आजूबाजूच्या बाळगोपाळांवर प्रेम करावे, त्यांना घरात बोलावून खाऊ द्यावा, तर त्यांचे माता पिता मुलांना काहीसा कानमंत्र देऊन त्यांची वाट रोखून धरीत. निसर्गात आपले मन रमवावे, तर त्यामध्ये होणारा बदल पाहून मन उल्हासित व्हायच्याऐवजी जास्तच कोमेजून जाई. आजूबाजूच्या वृक्षांवर नजर टाकली की कोवळीशी हिरवी हिरवी छोटी पाने त्यावर दिसायची. हळूहळू ती मोठी होत जात व आनंदाने डोलू लागत. तसेच कुंडीमध्ये लावलेले पुष्प रोपटे मातीत जीव धरून वाढत असे. मग त्यावर कळी उमले आणि त्या कळीचे पाहता पाहता फुलात रूपांतर होत असे. निसर्गाचा हा खेळ पाहून आपल्या जीवनात अशी स्थित्यंतरे कधीच घडली नाहीत या टोचणीने मालतीबाईंचा जीव मात्र व्याकुळ होत असे. निसर्ग आपल्याशी क्रूर खेळ खेळतो आहे असे वाटून मालतीबाईंना त्याकडे पाठ फिरवणे बरे असे वाटत होते. माधवरावांना दुसऱ्या लग्नाचा आपण पूर्वी जो सल्ला दिला होता त्यावेळचा प्रसंग मालतीबाईंच्या मनात जागा झाला. मालती, आपण एक छानसा टेप रेकॉर्डर घेऊन टाकूया, म्हणजे आपला वेळ मजेत जाईल. दुपारचा वेळ तू रेडिओ, मासिके व कथा कादंबऱ्या यात घालव. रेडिओवरील चांगले कार्यक्रम आपण टेप करून ठेवू, म्हणजे कधीमधी रटाळ कार्यक्रम असला किंवा वाचनाचा कंटाळा आला की आपण टेप वाजवीत बसू. माधवरावांनी खुशीत येऊन आपली कल्पना मांडली. तुमची कल्पना चांगली आहे. काही दिवस विरंगुळा वाटेल यात मुळीच शंका नाही, पण मालतीबाईंचा पण मध्येच आल्याने माधवरावांना राहवले नाही. पण काय? माधवरावांनी प्रश्न केला. मला असं म्हणायचं आहे की यातून आपली मूळ समस्या कायमची सुटत नाही. मालतीबाईंनी आपली व्यथा व्यक्त केली. मग त्यावर काही उत्तम उपाय सुचत असला तर सांग ना, करून पाहू तो. माधवराव हसत सुचवित होते. आता या जन्मी काही मी माता होईन अशी मला आशा वाटत नाही. तुमचा वंशवेल वाढण्यासाठी तुम्ही दुसरे लग्न का नाही करत? मालतीबाई आपला मुद्दा मांडून मोकळ्या झाल्या. मालती, तू हे विचार मांडतेस? इतकी वर्ष माझ्याबरोबर संसार करून तू मला ओळखलं नाहीस असंच खेदानं म्हणावं लागेल. माधवरावांचा सूर उंचावला होता. माफ करा मला. मी हा विचार भावनेच्या दृष्टिकोनातून मांडित नसून त्याची व्यावहारिक बाजू लक्षात घेऊन मांडित आहे. आज आपण सरळ उभे आहोत म्हणून या प्रश्नाचे तितकेसे महत्त्व आपणास जाणवत नाही, पण उद्या आपले हातपाय थकले म्हणजे आपणास आधाराची गरज नाही का भासणार? मालतीबाईंनी आपला विचार स्पष्ट केला. पण त्यासाठी दुसरे लग्न हाच काही एकमेव उपाय नव्हे. समज मी दुसरे लग्न केले तर या घरात वंशाचा दिवा लागेलच याची खात्री कुणी द्यायची? बरं, यातून माझ्या सुदैवाने माझा वंश वाढला, अगदी मुलगा झाला, तरी माझी आणि तुझ्या सवतीची तो चांगली देखभाल करेल याची हमी कोण घेणार? जमाना बदलत आहे आणि यापुढेही तो असाच बदलत राहणार आहे. हल्लीच्या तरुण मंडळींना म्हातारी माणसं म्हणजे त्यांच्या सुखाच्या मार्गातील धोंडे वाटतात. म्हणून म्हणतो की दुसऱ्या लग्नाचा तुझा विचार रास्त दिसत नाही. माधवराव आपले मत मांडून मालतीची प्रतिक्रिया आजमावण्यासाठी थांबले. मग यावर काहीच उपाय नाही का? मालतीबाईंनी प्रश्न केला. म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही, कारण जो उपाय आहे तो रामबाण असेलच अशी ग्वाही देता येत नाही. माधवराव मोघम बोलले.
तुमचं हे कोड्यातलं बोलणं नाही कळत बाई मला, मालतीबाई सहजपणे सांगून मोकळ्या झाल्या. बरं तर, आता मी मोकळेपणाने सांगतो मला सुचलेला विचार. नीट लक्ष देऊन ऐक. तुला अनाथाश्रम माहीत असतीलच. तिथे बेवारशी किंवा परिस्थितीने दीन व गरीब असलेली मुले ठेवलेली असतात. त्यातील एखादा चुणचुणीत व हुशार मुलगा आपण का आणू नये घरी? समज त्याला आपली माया व आपल्याला त्याची ओढ लागली तर काम 16 आणे फत्ते. समज एखाद्या वेळेस असं नाही घडलं तरीही फारसं बिघडत नाही. तो वयात आल्यावर त्याला मार्गी लावून दिले की तो मोकळा आणि आपणही मोकळे. पहा विचार करून या मुद्द्यावर. माधवरावांनी थांबून पाण्याचा घोट घेतला आणि उत्तराची अपेक्षा केली. तुमचा हा विचार मला तरी स्तुत्य वाटतो बाई. जीवनाच्या सारीपाटावरून नशिबाचे फासे टाकून अशा रीतीने खेळी करायला माझी पूर्ण संमती आहे. मालतीबाईंनी विचार करून माधवरावांची कल्पना उचलून धरली. अशा रीतीने दिनेश या आश्रमवासी बालकाचा आपल्या घरात प्रवेश कसा झाला त्या संबंधीच्या आठवणी मालतीबाईंच्या मनात साकार झाल्या होत्या. इतक्यात जिन्यावरून पावलांचा आवाज ऐकू आला. त्या आवाजाने मालतीबाईंची विचारशृंखला तुटली. सुपातल्या पोह्यात हात आणि दृष्टी गेली. बटाटे पोह्याची तयारी अपुरी राहिली असल्याच्या जाणीवेने त्या भराभर पोहे निवडू लागल्या होत्या. मालती, जरा पाणी आण पाहू बाहेर. माधवराव घरी परतले होते. हे काय, एकटेच आलात? तुमचे मित्रवर्य आले नाहीत वाटतं. मालतीबाई पाणी देता देता विचारत्या झाल्या. अगं, तो आता खूप मोठा माणूस झाला आहे. कुणा बड्या आसामीकडून बोलावणे आल्याने भुसकुटे साहेबांची स्वारी घरी निरोप ठेवून त्यांच्याकडे गेली आहे. त्यामुळे आम्ही एकटेच परत आलो. बरं, पण दिनेश कुठं दिसत नाही तो? माधवरावांनी मालतीबाईंना प्रश्न केला. तो थोडाच थांबायला बसलाय. कधीच निघून गेलाय तो बाहेर. मालतीबाई त्रासून बोलल्या. का ग, एवढी का त्रासलीस त्या दिनूवर? माधवरावांनी विचारले. त्रासू नको तर काय करू? सरळ वागतोय कुठे तो हल्ली? आपली म्हणावी तशी माया लागलेली नाही त्याला. करायला गेलो एक आणि झालं भलतंच, असं काहीतरी वाटतंय मला. मालतीबाई आपली निराशा व्यक्त करीत होत्या. अहो, इतकी वर्ष या घरात राहून तो मला आई म्हणायला तयार नाही. आहे की नाही त्याची कमाल? मालतीबाईंनी आपले दुःख वेशीवर मांडले होते. पण मला हे कळत नाही की तुला आई म्हणवून घ्यायचा एवढा हव्यास तरी का असावा? माधवरावांनी सहज सवाल टाकला. बायकांची मनं तुम्हाला नाही कळायची. उगीचच मी आपली कर्मकहाणी सुरू केली तुमच्या पुढे. मालतीबाई सदगदित झाल्या होत्या. बरं, ते जाऊ दे आता. लग्नाबद्दल काय म्हणाला तो? मालतीच्या भावना आपण उगीच दुखावल्या या जाणीवेनं माधवराव मनातल्या मनात कष्टी झाले व विषयांतर करण्याच्या हेतूने त्यांना दिनूच्या लग्नाबद्दल विचारणा केली. त्याने आपली कुठली गोष्ट ऐकली आहे तर तो ही ऐकणार? मालतीबाईंनी आडमार्गाने उत्तर दिले. म्हणजे स्वारीने लग्नाला होकार दिलेला दिसत नाही. माधवरावांनी शंका व्यक्त केली. मालतीबाई म्हणाल्या. कुठं जमवलं बिमवलं तर नाही ना या दिनूने? माधवरावांनी काळजी व्यक्त केली. तसं काही दिसत नाही, पण कुणी जाणावीत या तरुण मंडळींची मनं? मालतीबाई बेभरवसा दाखवीत होत्या. होणारे न चुके कदापि जरी येई ब्रह्मातया आडवा. माधवराव काव्यपंक्तीतून आपला विचार मांडित होते. नाना, तुमचा फोन आला आहे. गुप्त्यांच्या घरातून निरोप आला होता. माधवराव फोन घ्यायला लगबगीने गेले. मालतीबाईंचे घड्याळाकडे सहज लक्ष गेले. बोलता बोलता रात्रीचे 8 वाजून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. समयी लावण्यासाठी त्या घाईने देवाजवळ गेल्या. अगं, माझी काठी व टोपी आण पाहू लवकर. मला लागलीच बाहेर पडायला हवं. माधवराव घाईने बोलत होते. काय विशेष काम निघालं यावेळी? मालतीबाईंनी विचारले. दिनेशला म्हणे अपघात झाला आहे. त्याच्या वाटवे नावाच्या दोस्ताचा फोन आला होता. केईएममध्ये दाखल केला आहे त्याला. जाऊन बघून येतो. माधवराव निघण्याची घाई करीत होते. मी येऊ का बरोबर? मला एकटीला घरात चैन पडणार नाही. मालतीबाईंनी घाबऱ्या घुबऱ्या आवाजात विचारले. येते म्हणतेस? चल तर कशी लवकर.
माधवरावांनी संमती दिली होती. दोघे टॅक्सी करून इस्पितळात गेले. चौकशी केंद्रावर विचारपूस करून ते दिनेशच्या कॉटजवळ बसले. एका म्हाताऱ्या बाईला वाचवीत असताना दिनेशची फटफटी कलंडली आणि त्याच्या पायावर ते धूळ पडले. त्यामुळे त्याच्या मांडीला खूप मार बसलेला होता. सारे शरीर मारामुळे दुखत होते. काळजी करण्यासारखी बाब नव्हती, पण क्षकिरणांनी मांडीच्या हाडांची चिकित्सा करायची होती. त्यासाठी काही काळ इस्पितळात राहणे आवश्यक होते. दिनेशच्या इस्पितळातील वास्तव्यात मालतीबाईंनी त्याची खूप सेवा केली. हाडाची काडे व रक्ताचे पाणी करता त्याच्या पायाशी तासन तास त्या बसून असत. त्याला जास्तीत जास्त आराम पडावा या दक्षतेने काळजी वाहत होत्या त्या. मांडीचे हाड मोडले असल्याचा निष्कर्ष निघाला. मांडीवर शस्त्रक्रिया करून पाय प्लॅस्टरमध्ये ठेवला. दिनेशला वेदना असह्य झाल्या होत्या. त्याच्या वेदना पाहून मालतीबाईंच्या डोळ्यांना धार लागली होती, पण अश्रू आवरून त्या दिनेशला दिलासा देत होत्या. मालतीबाई उर्फ दिनेशच्या माईंनी केलेल्या अविरत श्रमाने व सेवेने दिनेश गहिवरला आणि त्याने आई म्हणून त्यांना प्रेमाने हाक मारली. मालतीबाईंचा ऊर आनंदाने भरून आला आणि त्या मनोमनी देवापुढे नतमस्तक झाल्या.